जैसा आपण पूजा करतो ना, पूजा करताना इथं पुरुष मंडळी पाठीमागे पूजा करतात तुम्ही भाऊ मामा पूजा पूजा आपल्याकडे पूजा आहे का नाही? आपल्याकडे पूजा आमच्याकडे नाही ना. आपली पूजा केली धड असते होय, आमची सारी पूजा महाराज ह्यांच्याकडे, सारी पूजा ह्यांच्याकडे. आपली पूजा नाही, भगवत पूजा नसते महाराज. खेडेगावात सांगतो मला, शहरमध्ये पूजा कमी केली असते लोक, पण आमच्या शहरामध्ये खेडेगावामध्ये पूजा करण्याकरता त्याचं पाणी एका घरामध्ये पाणी दिलं असतं आणि त्या देव घरामध्ये देव असे फडके ठेवले असतात, असे फडके असे असतात ना, देव असे ठेवले असतात. मग एक एक देव आपण मुस्लिम होता खेळ कंटाळा असतो असं देवाचं असणारे तसंच मूळ वाटतं. म्हणून एक एक देव पुन्हा ते फडके ठेवायचं आणि तसेच देव ह्या असे ठेवून मिळवायचे. बरं त्याला गणपती चांगला होता आपण त्यापर्यंत बाळामध्ये आपण जोड उडतो आणि बोट उडेल तर नुसतं असं सुटतो. गण लागलं कधी कपाळावर गण लागलं कोणाच्या नाकावर, कोणाच्या डोळ्यात, कोणाच्या असणारे कानात गण 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 लावायचं झालं. प्रसाद तरी करायचं तर आपण साखरेची चिमट घ्यायची देवाला अंगात टाकून द्यायची. मग देवाला काय मुंग्या बसून देतात त्यामध्ये देवाला बसत असेल ना देव नंतर देवाची पूजा केली पाहिजे. करावी ती पूजा म्हणायची उत्तम समर्पिली वाणी देवाची असणारी सेवा कायाने वाचेने मनाने तनाने आपण देवीची असणारी आराधना केली, देवीची सेवा केली, तुमच्या अंतरात असणारी देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण जगाच्या पाठीवर मी अगोदर बोलतो उपक्रमामध्ये बोलून गेलो, भक्ताच्या नवसाला पावणारी जर देवी कोणती असेल तर आमची असणारी ती तुळजाई माता आहे. पुन्हा कोणी नवस केला तुम्हाला एकाच ठिकाणी नवस सांगणारी सेवा पूर्ण करणारी ऐका लक्ष देऊन. एक भक्त होऊन गेले नामदेव महाराजांचे वडील गोनाई माता आणि पत्नी आई गोनाई माता आणि वडील दामोशी. दामोशीचं लग्न होऊन देवी किती नवसाला पावती मला सांगायची. लग्न होऊन बऱ्याच दिवस झालं, मुलगा नाही मुलगी नाही. ती गोनाई माता आणि दामोशी ती गणेश बुवा पुराणात ती कथा आहे. पांडुरंग परमात्म्याच्या देवीच्या देवळामध्ये गेली. देवळामध्ये गेल्यानंतर त्या कृष्णाई कानाई मिठाई देवीला हात जोडले. हे देवी, हे माते, हे भगवती, आणि लग्न झाले आणि असणाऱ्या वंशाला दिवा नाही नवस बोलले असं जनावरच प्रमाण. गोनाईने नवस केला देवपुत्र द्या हो मला, द्यावो देवपुत्र द्या हो मला. देवा नवस केला मला. आली ठाणे पंढरपूर नांदेड गोनाई सुंदर अरुणाचा भाऊ सांगितलं मला. त्याच गोनाईने नवस केला आणि त्या गोनाईच्या नवसाला जगाची जगदंबा केली. प्रसन्न झाले महाराज. काय प्रसन्न झाले? गोनाईचा शुद्ध भाव आणि पोटी आले नामदेव. गोनाईने देवीला नवस केला आणि त्या नवसाचा गोनाईचा शुद्ध भाव असल्यामुळं आणि पोटी नामदेव महाराज जन्माला आले. आणि त्या देवीने जगाच्या जगत जननीने गोनाई मातेने आपल्या ज्यावेळेस आपल्या मुलाचं असणार बारसं करायचं ठरवलं. आजही आपण बारसं करतो मुलाचं नाव, कारण भक्ताच्या नवसाला पावणारी देवी आहे ती. त्या देवीने नामदेव महाराजांचा नवस पूर्ण करण्याकरता बारसं केलं. ऐका, आणि त्या देवीने नामदेव महाराजांनी 3 यात्रा केल्यानंतर
नाव देखील केलं. नवसाला